आणि ज्या त्या गोष्टी ज्या त्या काळात बोललं तर गोड लागतंय कानाला. आता गणेश उत्सवाच्या काळात गणपती बाप्पांची माहिती सांगावी. कुणाच्या बारशाचं कीर्तन असेल तर बारशाची माहिती सांगावी. दुर्गा देवीचा कार्यक्रम असेल तर दुर्गा देवीची माहिती सांगावी. कुणाच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल, कीर्तन असेल, कथा असेल तर वास्तूबद्दलची माहिती सांगावी. कुणाच्या श्राद्धाचं कीर्तन असेल तर श्राद्धाची माहिती सांगावी. वाढदिवसाच्या, जन्मदिवसाच्या, बारशाच्या कीर्तनात वर्ष श्राद्धाची माहिती जर सांगायला लागलं तर लोक म्हणतील या बाबाला आणलं कोणी, त्याचं नाव पहिल्यांदा सांगा आम्हाला. प्रसंग पाहून माणसानं चालावं, माणसानं बोलावं. आणि कधी कधी असं असतं पहा, माणसाला जर समय कळाला, वेळ कळाली तर यश त्याच्याच वाट्याला आहे. फक्त वेळ कळावी माणसाला. आई जगदंबेचं सगळं वातावरण आहे, सगळीकडे नवरात्री आहे. प्रत्येक व्यक्ती स्त्रीकडे आपली माता शक्ती म्हणून पाहतोय. आणि स्त्रिया सुद्धा 9 रात्री 9 दिवस व्रत धारण करतात, उपवास करतात. 1 दिवसाची 15 दिवसाला येणारी एक एकादशी माणसाला कधी कधी असं वाटतं की कधी एकादशी पोटातली भूक खवळली, सहन होईना, पित्त वाढलं, शुगर वाढली. पण कमाल आहे माझ्या ताई वर्गांची. बहुतांश स्त्रिया नवरात्रीचं पूर्ण 9 दिवसाचं व्रत करतात आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्या प्रपंचासाठी देतात. किती मोठा त्याग आहे तुमचा माझ्या ताईंनो. 9 दिवसाचा उपवास करणं, बोलणं एवढं सोपं नाही बरं का. काहींना वाटतंय काय अवघड आहे, महिन्यापासून तयारी करतात फराळाची, काय अवघड आहे असं म्हणतात काही काही. पण काही गोष्टी बोलायच्या सोप्या असतात, तेवढ्या आचरणात आणायच्या अवघड असतात. एक माणूस काय म्हटला, पण कीर्तन करायचं काय अवघड आहे. लोक म्हटले कीर्तन तर नका करू, पण कीर्तन झालं महाराजांचं फक्त आभार प्रदर्शन करा, तेवढंच करा. तो म्हणायचं सारखं बोलायचं, कीर्तन करायचं काय अवघड आहे, काय अवघड आहे कथा करायचं. तर लोक त्याला म्हटले तुम्ही कीर्तन झाल्यावर फक्त आभार प्रदर्शन करा. थोडं बोलायला चतुर होतं. त्यानं प्रॅक्टिस चालू केली दुसऱ्या दिवशी. नेमकी प्रॅक्टिस साठी अशी गंमत झाली की एकाला श्रद्धांजली वाहत होते आणि मग त्यांनी पूर्ण श्रद्धांजलीचं निवेदन केलं. भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. दिवसभर त्यानं त्याचीच प्रॅक्टिस केली बोलायची. मला काही का होईना बोलता आलं पाहिजे. संध्याकाळी कीर्तन झालं, खूप छान कीर्तन झालं कीर्तनकार महाराजांचं. आणि ज्यानं निवेदन केलं होतं, ज्याला बोलायचं होतं, आता महाराजांनी खूप छान कीर्तन केलं. त्यांना हातात माईक घेतला, खूप वर्णन केलं की आपल्या गावात महाराज आले, खूप चांगल्या पद्धतीने कीर्तन केलं, वेळेवर आले, खूप गावाला चांगलं वाटलं, खूप चांगलं चिंतन मांडलं, लोक प्रसन्न राहिली. आणि एवढा सगळा सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल साऱ्या गावाच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. कीर्तन करायचं काय अवघड आहे, बोलायचं सोपं असतं, पण वास्तवात करणं कठीण असतं. तसं काही लोक म्हणतात उपवास करायचा काय अवघड आहे. हे बोलायचं सोपं आहे, पण उपवास करायला लागल्यानंतर कळतं. आजच्या कथा भागामध्ये बऱ्याच काही गोष्टी येतील. आई भगवतीचा घट कसा मांडावा, रास कशी घालावी, तिला नैवेद्यामध्ये काय काय द्यावं, तिला जे तांबूल पण आपण वाहतो रोज नित्य पूजेमध्ये, या सगळ्या गोष्टी आजच्या कथासत्रात तुम्हाला ऐकायला मिळतील. पण ते अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत तो कथा भाग येईल. सगळ्यांनी आता मी जे बोलत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. माझ्या ताई दादांना आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलंय. उत्तेक नावाच्या महात्म्यानं परीक्षितीचा पुत्र जन्मेजय त्याला भडकावलंय. अरे सर्पदंशानं बाप मेला आणि तू खुशाल निवांत राज्य करतो, तुला काय बापाची कदर किंमत नाही. सोड गे. सर्पयज्ञ उभारला आणि त्या सर्पयज्ञामध्ये अनेको सर्पाच्या जाती जळून खाक झाल्या. सर्पमित्र अस्तिक मुनी आले, सांगितलं राजा, अरे इथं तू सर्पाची जात नष्ट करतोय. भगवान परमात्मानं या पृथ्वीवरती निर्माण केलेला प्रत्येक जीव हा सृष्टीच्या उपयोगाचा आहे आणि तू असं सर्प जातीला नष्ट करणं हे योग्य नाही. तुझ्या वडिलांच्या उद्धारासाठी प्रयत्न कर, सर्प जातीला नष्ट करण्यासाठी तू धडपड करू नकोस. आणि माझ्या वडिलांना आता सद्गती कशी
कशी प्राप्त होणार? म्हणजे तू सत्कर्म कर, यज्ञ कर, देवीचा यज्ञ कर. आणि मग भगवतीचा यज्ञ केल्यानंतर ज्या मृत्यू पावलेल्या लोकांना गती प्राप्त होत नाही, ज्यांना मुक्ती मिळत नाही, तर देवीचा यज्ञ केल्यानंतर, चामुंडा यज्ञ केल्यानंतर, नवचंडी यज्ञ केल्यानंतर जे अतृप्त आत्मे आहेत त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त होते. सद्गती प्राप्त होते. हा चंडी यज्ञाचा, चंडी पारायणाचा खूप मोठा महिमा आहे. माझ्या ताईंनो, माझं बोलणं आहे का? अस्तिक मुनी राजाला समजावून सांगतात, राजा अरे कुणाला कोणत्या कारणानं मरायचंय, कुणाला कुठे जीवनदान मिळायचंय, या सगळ्या गोष्टी ईश्वर नियोजित आहेत. आणि प्रत्येक आपल्या जीवनामध्ये घडलेली घटना किंवा घडणारा प्रसंग हा अगोदर ठरलेला आहे, कारण मनुष्य जीव हा कर्माच्या अधीन आहे. केले कर्म झाले तिची भोग आले, उपजले मेले ऐसे पिते. तुझ्या वडिलाला सर्पदंशाने मरावं लागलं, हा तुझ्या वडिलाच्या कर्माचं ते फळ आहे. राजा, कर्म कधीही कुणाला चुकत नाही. जशी कर्म आपण करा तशी फळं आपल्याला भोगावी लागतात. सर्व श्रोत्यांनी कान देऊ नाही का? कर्म माणसाला चुकत नाही. परीसी गभारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. भिल्ली विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. माऊली ज्ञानोबराय सांगतात, परियेसा म्हणजे ऐका. माणसाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना या कर्मावर अवलंबून आहे. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे दशरथ वियोग मेला. देवाचा बाप होता पण वियोगानं मरावं लागलं, हे कर्म आहे. कर्मे दशरथ वियोग मेला. काय कर्म केलं होतं राजा दशरथानं? तर श्रावण बाळाला बाण मारला आणि श्रावण बाळाच्या माय बापानं शाप दिला, जे दुःख मला होतंय ना तेच दुःख तुला मरताना होईल. कर्मानं सोडलंय का? देवाचा बाप आहे पण देवाच्या बापाला सुद्धा कर्मानं सोडलं नाही. तुमची आमची काय कथा आहे याचा थोडा विचार करा. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मी श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्म चुकलं की माणसाची माती झाली. बरं का? मा भगवती तिच्या या पवित्र ग्रंथातून सांगते, कर्म चांगली करा. तुम्ही जर चुकलात तर त्याची फळं तुम्हालाच भोगावी लागतील, दुसरं भोगण्यासाठी येणार नाही. रामरायानं वनवासाला गेले, त्याच्या पाठीमागे खूप कथा कारण घडलेली आहेत. राजा दशरथाला वियोगानं मरावं लागलं कारण त्यांनी श्रावण बाळाचा वध केला होता. हे सुद्धा त्यांचं कर्मच आहे. आणि कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. रावणाची माती झाली ही गोष्ट काही साधी नाही माझ्या ताईंनो. थोडासा रावणाचा अभ्यास करा. या कथेतून काही गोष्टी सांगेन मी तुम्हाला. तुम्हाला फक्त लक्ष देऊन ऐकायचंय आणि त्या ऐकलेलं त्याचं चिंतन करायचं आणि चांगलं शिकायचंय. आपल्या जगण्यात बदल झाला पाहिजे, आपल्या व्यवहारात बदल झाला पाहिजे. एवढं सुंदर तुम्हाला याच्यातून घ्यायचंय. तुम्ही फक्त ऐका. रावणाचा अभ्यास करा. रावण काही सामान्य नव्हता पण अशा महान माणसाची माती झाली हे सोपं नाही. काय अडवायला आलं त्याला? त्याचं कर्म. त्याच्या चुकीच्या कर्मानंच त्याची माती झाली. रावण काय साधा वाटला तुम्हाला? ताकदीनं मोठा, बलानं मोठा, ज्ञानानं मोठा, धनानं मोठा, परिवारानं मोठा, सत्तेनं मोठा, बळानं मोठा, खूप मोठा होता रावण. आणि भक्ती सुद्धा आपल्यापेक्षा मोठाच होता. आपण काय करतो भक्ती? 2 तासाची वेळ कथेला आपल्याला लवकर निघत नाही. 2 तासाची वेळ सुद्धा आपण 9 दिवस 7 दिवस देवीसाठी काढत नाही. पण रावणाची भक्ती ऐका. त्यानं सुवर्ण कमळ वाहिले भगवान शंकराला. त्याला 1000 सुवर्ण कमळ वाहायचे होते. 999 सुवर्ण कमळ वाहिले. 1 कमळ कमी पडलं तर त्यानं शिरकमल कापलं वाहिलं.
एक वाहिलं तर त्याला 10 मस्तक दिली भगवान शंकराने. हे आपल्याच्यानं शक्य होईल का? रांजणगाव, हे आपल्याच्यानं शक्य नाही. रावण भक्तीत सुद्धा आपल्या पुढे होता, पण त्याची माती झाली. कर्म चुकलं. काय चुकलंय त्याचं? रावणाचं नेमकं काय चुकलं? कोणी म्हणाल त्यानं देवबंदी शाळेत टाकले. याही पेक्षा त्याने फार मोठी चूक केली होती. ती चूक त्याची ऐका, आणि ती पटवून देण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगते. बोलणं माझं लक्ष देऊन ऐकावं लागेल तुम्हाला. श्रीमद देवी भागवत महापुराण हे सांगतंय आपल्याला, कर्म चुकलं की माणसाची माती होते. बोलणं ऐका. बलाढ्य धिप्पाड देहाचा रावण भगवान प्रभू रामचंद्रजीनं त्याचं मस्तक उडवलं, जमिनीवर कोसळला. भाड 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 रक्त वाहतय. तो जमिनीवर कोसळलेला रावण, त्याची पतिव्रता पत्नी, नाव तिचं मंदोदरी, मंद उदरी, जिचं पोट लहान आहे, अशी मंद उदरी, फार सुंदर होती ती. 5 पतिव्रतामध्ये एक नारी होती. मंदोदरीचं वैशिष्ट्य आहे का असेल पुंजी? मंदोदरीचं वैशिष्ट्य आहे का? आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यावर मळ चढतो, पण मंदोदरी अशी महान पतिव्रता होती, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. अशी महान होती मंदोदरी. ती मंदोदरी, तिला कळालं माझा पती मरण पावलाय. पतिव्रता होती, काही कमी दुःख झालं असेल तिला? हंबरडा फोडत आली, माझा पती मरण पावलाय. पाहिलं तिनं येऊन, जमिनीवर कोसळलाय. हंबरडा फोडून रडते. पतिव्रता आहे, पण रडता रडता ती रागात आली. आता मी जे बोलते ना ते एकदम माझं अक्षर ना अक्षर, शब्द ना शब्द काळजीपूर्वक ऐकायचा, म्हणजे शेवटपर्यंत तो दृष्टांत कळेल आपल्याला. मंदोदरी रडायला लागली. रडणारी मंदोदरी रागात आली आणि रागात येऊन म्हणते, माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. काय म्हणते? माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. एवढं ताकदीनं का बोलते? पतिव्रता आहे. आणि तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता. सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद तिची. पतिव्रतेची ताकद साधी नाही माझ्या ताईंनो. अरे एका पतिव्रतेनं श्रीकृष्ण भगवंताला शाप दिला. देवा, तू या महाभारताच्या युद्धात 5 वाचवले, 100 मातीत घातले. 100तलं एक तरी जिवंत ठेवायचं होतं मला आई म्हणायला, पण तू 100च्या 100 मातीत घातले आणि 5 वाचवले. कळतंय मला, त्या सगळ्याचा कळसूत्र्या तू आहेस. माझा शाप आहे तुला. जशी तू माझा निर्वंश केला ना, तसं तुझ्या कुळात सुद्धा कोणी राहणार नाही. माझा शाप आहे तुला. देवाच्या साऱ्या यादव कुळाचा नाश झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्माला शाप देणारी ती महान पतिव्रता, नाव काय तिचं? तिला 100 मुलं होती. तिचं नाव, तिचा पती आंधळा होता, तिचं नाव गांधारी. त्या गांधारीचं लग्न जुळलं आणि तिला कळालं आपलं लग्न एका आंधळ्या व्यक्तीसोबत जमलेलं आहे. ती म्हटली नाही मला आंधळा नवरा नको म्हणून. तिने लगेच डोळ्याला पट्टी बांधून घेतली. अजून अक्षदा पडायच्या होत्या. पतिव्रता धर्म उगाच प्राप्त होत नसतो. तिने डोळ्याला पट्टी बांधली आणि ती म्हटली माझ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मीही जग पाहणार नाही. पतिव्रता नारीचं समर्पण आहे का? गांधारीच्या नजरेमध्ये तिच्या वाणीत एवढी ताकद सहज आलेली नाही. तिने पतीसाठी तेवढा त्याग केलाय. आपल्या पतीला जर दिसत नाही, जग पाहता येत नाही, तर मी सुद्धा पाहणार नाही. हा बोलणं एवढा लहान त्याग नाही, खूप मोठा त्याग आहे. माझ्या ताईंना माझा प्रश्न आहे तुम्हाला, जर एक पतिव्रता नारी आपल्या पतीसाठी डोळ्याला पट्टी बांधून घेऊ शकते, तर जरा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या मालकाला जर शुगर असेल तर तुम्ही जामून खायला पाहिजेत का? रांजणगाव, खरं खरं बोला, नवरात्र चालू आहे. जामून खायला पाहिजेत का तुम्ही? तुमच्या मालकाला शुगर आहे, त्यांना खाता येत नाही, तुम्ही खायला पाहिजेत का? जरा प्रामाणिकपणे माना हलवा. नाही ना? पण खाता की नाही? खरं खरं बोलायचं. खाता येत, तुम्ही खायला नाही पाहिजे, पण तुम्ही खाता.
आणि वर्ण म्हणता बंडीचे पप्पा तुम्ही खाऊ नका, तुम्हाला शुगर इकडा ना, तुमच्यावरच मीच खाते. पतिव्रता होणं बोलणं एवढं सोपं नाही. मी एका महान पतिव्रतेची कथा सांगते. मंदोदरी सामान्य नाहीये. रागात आली ती, माझ्या पतीला मारणारा मला दाखवा. कुणीतरी बोट केलं, तो तिथे दगडावर बसलेला आहे. मागच्या बाजून आली. राम दगडावर बसलेले होते. राम दुःखी झालेले होते. माझ्या ताईंनो ऐका बरं. मागच्या बाजून आली. राम खिन्न होते, पण त्या मंदोदरी मातेची सावली रामाच्या पायाजवळ पडली. राम तटकन उठून उभे राहिले, हात जोडले आणि हात जोडून राम म्हणतात, आई कोण आहेस तू? रागात होती मंदोदरी, पण भगवान तिला हात जोडून म्हणतात, आई कोण आहेस तू? माझ्या ताईंनो ऐका, आई या एका शब्दात मंदोदरीचा राग शांत झाला. त्या शब्दाची ताकद आहे. आई आई कोण आहेस तू? या एका शब्दात तिचा राग शांत झाला. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली साहसवान धैर्यवान शौर्यवान राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. आई मला माफ कर. मला माहिती तुझ्या पतीचं सामर्थ्य. तुझा पती फार महान होता, ब्रह्माचा वंशज होता, भक्तीनं मोठा होता, ताकदीनं मोठा होता, पण अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला. आई मला माफ कर. काय म्हणतात भगवान? आई तो अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला, मला माफ कर. मंदोदरी माता म्हणते, हे तपस्वी, तुला कोसण्यासाठी, तुला शाप देण्यासाठी मी इथं आलेली नाही. मग मला माहिती माझ्या पतीच्या भुजामधलं बल. हे तपस्वी, मला माहिती त्याची ताकद. त्यानं 33 कोटी देवता बंदीशाळेमध्ये टाकले, नवग्रहांच्या पायऱ्या केल्या, कैलास पर्वत हातात घेऊन नाचण्याची त्याची ताकद आहे. कुबेराच्या कॉलरला पकडून तो खाली आणतोय, एवढा बलवान आहे. पण असं तुझ्यात काय विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही? माझ्या पतीला तुझ्यासारख्या तपस्व्याच्या हाताने मरावं लागलं, ते पाहण्यासाठी मी इथं आले. काय म्हणते मंदोदरी? हे तपस्वी, मी तुला कोसण्यासाठी आले नाही. माझ्या पतीचं महिमान मला माहिती आहे, पण असं काय त्याच्यात कमी आहे की ते तुझ्यात विशेष आहे? काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीमध्ये नाही? ते पाहण्यासाठी मी आले, तुला शाप देण्यासाठी नाही आले. उत्तर ऐका, कानांचं समाधान होईल आपल्या आणि जगण्याची दिशा मिळेल आपल्या सगळ्यांना. भगवान म्हणतात, आई मग तुला कळालं का माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी बोलली, हे तपस्वी, मी इथं आले ना तेव्हाच मला कळालं तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीमध्ये काय कमी आहे. आई मग मला सांग ना, तुला माझ्यात काय विशेष दिसलं, तुझ्या पतीमध्ये काय कमी दिसलं? ऐक तपस्वी, ऐक, सांगते मी तुला. हे तपस्वी, माझा पती सामान्य नाहीये, ब्रह्माचा वंशज आहे, ताकदीनं मोठा आहे. 20 भुजांचा 10 मस्तकांचा राजा रावण. रावण म्हणायला सुद्धा वेळ निघून जातो, एवढा मोठा आहे तो. अशा माझ्या पतीला 80,000 पत्न्या. माझ्यासारखी पतिव्रता पत्नी त्याची पटराणी आहे. पण एवढं सगळं वैभव असताना सुद्धा त्यांना एका वनवाशाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली आणि तिला पत्नी बनवण्याचा हट्ट केला, तिला पळवून घेऊन आला. हा माझा पती आहे आणि तू आहेस तपस्वी. परस्त्रीची सावली पडली, तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये आहे. तपस्वी, हा फरक आहे तुझ्यामध्ये आणि माझ्या पतीमध्ये. माझ्या ताईंनो, राम त्यालाच म्हणतात जो परश्री माते समान. आजही समाजामध्ये कितीतरी राम आहेत की परस्त्रीकडे पापणी सुद्धा वर करून पाहत नाहीत. आपल्यातली चांगली प्रवृत्ती म्हणजेच राम आहे, आपल्यातली वाईट प्रवृत्ती म्हणजेच रावण आहे. वनवासी रामाचा सारं जग जय जयकार करतंय. लंकेश रावणाचं कुणी नाव सुद्धा घेत नाही. का घेतय कुणी रावणाचं नाव? मंडपात आहे का एखादा रावण नावाचा? इच्छा आहे का कुणाची नामकरण करून घेण्याची? नाही. त्या नावाचा त्याग करून टाकला जगानं. आज रामाचा जय जयकार करतात. प्रभू रामचंद्र भगवान की.
जरा खाली बसलेले श्रोते ताकदीनं मोठ्यानं जय जयकार करा. प्रभू रामचंद्र भगवान की. जरा मोठ्यानं म्हणा प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. दुर्गा मैया की. सीता मैया की. लक्ष्मण भैया की. पवन सूत हनुमान की. प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. चाललंय काय तुमचं? फसवलंय मी तुम्हाला. इथे फसलात ते फसलात, दुसरीकडे कुठे फसू नका. जगदंबा भवानी मात की. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, ऐका. काय चुकलंय रावणाचं? परस्त्रीकडे त्यानं वाईट नजरेनं पाहिलं, माती झाली. कर्म चुकलं तुमचं की तुमची माती झाल्या शहरात. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची आठवण लोक आजही का काढतात? शिवरायांच्या स्वराज्यामध्ये तर आपल्यापेक्षा गरीब लोक होते. आपल्या कपाटातले जर कपडे मोजले ना तर एका ड्रेसचा महिन्यानंतर नंबर येईल गरीबाच्या गरीब घरामध्ये. एवढे कपडे प्रत्येकाच्या घरात आहे. वर्षभर पुरल एवढं अन्न आहे. सोनं नाणं दाग दागिने सगळं काही घरात आहे. एवढ्या सुविधा, एवढं सुख सामुग्री शिवरायांच्या काळामध्ये लोकांच्या घरात नव्हती. आपल्याला बंगले आहेत राहायला. मावळे शिवरायांच्या राज्यातले लोक छोट्या छोट्या घरात गंजीच्या घरामध्ये राहत होते, झोपड्यामध्ये राहत होते. तरी पण त्यांच्या राज्यामध्ये सुख का होतं? तर महाराजांचा एकच मूलमंत्र होता की माझ्या राज्यातली स्त्री सुरक्षित असली पाहिजे. माझ्या राज्यामध्ये स्त्रीचा, गायीचा, ब्राह्मण देवतेचा, गोरगरिबांचा आदर झाला पाहिजे. त्यांचं कोणी छळ नाही केला पाहिजे. आणि खरंच महाराज जे शासन करत होते ना ते त्याप्रमाणे जगत होते. आता लोकशाही असून सुद्धा खूप स्त्रियावरती अत्याचार, अन्याय आपल्याला ऐकायला मिळतो. पण छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये एखाद्याने जरी चुकून स्त्रीवरती अन्यायाने अत्याचार केला तर त्याचा चौरंग केला जायचा. चौरंग. मग तो जवळच्या नात्यातला आहे का लांबचा याचा विचार करत नव्हते महाराज. सख्या मेहुण्याच्या महाराजांनी हातपाय कापले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची, त्या शासनाची आठवण आजही लोक काढतात आणि शिवाजी महाराजांच्या नामाचा जय जयकार करतात. छत्रपती शिवाजी महाराज की. माझं बोलणं समजून घ्या. स्त्री शक्तीचा जिथे आदर झाला त्या व्यक्तीला विजयच मिळाला म्हणून समजा. फक्त भवानीला, त्या भगवतीला, त्या शक्तीला जाणावं, तिला समजून घ्यावं, तिचा आदर करावा. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. कर्म चांगली करा, यश तुमच्या वाट्याला आहे. तुम्ही कर्म करत जा, चांगली कर्म करा. मला हे द्या म्हणायची गरज नाही, आपोआप तुम्हाला मिळून जाणार ते. फक्त स्वतःची कर्म चांगली करा आणि कर्मावर विश्वास ठेवा. कर्म चुकलं की त्याचं फळही आपल्याला चुकीचं मिळणार. कर्म चुकू द्यायचं नाही. आणि आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. एक सोपं उदाहरण सांगते मी तुम्हाला. तुम्ही कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. एक मोठी कंपनी होती. आता आपल्या पण भागामध्ये खूप कंपन्या आहेत. कंपनीचा जो मेन हेड आहे, मेन जो मालक आहे, ते कंपनीचे मालक आले आणि जो मुख्य मॅनेजर होता त्या मॅनेजरकडनं काही चूक नाही, पण तो मालक स्वतःच थोडासा माथे फिरू होता. मॅनेजरला बोलावलं, खाडकन कानामागे ओढले. वयाचा पण विचार केला नाही बिचारा मॅनेजरचा. मॅनेजर बोलला, माझी काहीच चूक नाही तरी मला का मारलं, माझा अपमान का केला? पण आता पोटाचा प्रश्न आहे, प्रश्न विचारता येत नाही जास्त मालकाला, नाही तर कामावरून काढून टाकतील. मॅनेजर बिचारा दिवसभर ताणतणावामध्ये होता. घरी आला, बायकोला म्हटलं चहा कर. ती एवढंच बोलली, दुधाचा करू का कोरा करू? तो म्हटला इकडे.